तुला काय वाटतं मी काय निर्णय घेतला असेल तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत? मला एवढंच वाटतं की तुम्ही कधीही कुठलाही निर्णय चुकीचा घेणार नाही. मी सरकारकडे स्वतःला सरेंडर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याआधी मी असं घोषित करतो की नरसिंह किल्लेदार यांची बिनशर्त सुटका व्हावी. वाईटातूनही चांगलं होतं हा अनुभव मला आला. इतके दिवस मी तुमच्या कैदेत आहे. मला असंच वाटायचं की उग्रवादी निर्दयी असतात, पण तुला भेटल्यानंतर तुमच्यातही माणूस दडलेला असतो हे जाणवलं. इथून मी जिवंतपणे सुटेन की नाही मला माहित नाही, पण जर सुटलो तर तुमच्या प्रश्नांचा नक्कीच विचार करेन. वचन आहे माझं. आणि हे एका राजकारण्याचं वचन नाहीये, तर एका बापाने आपल्या मुलीला दिलेलं वचन आहे. काय झालं का? बोलला की तुझ्याशी? आत्याबाई ते तयार झाले. अमृता ते मला म्हणाले की ते सरकार समोर स्वतःला सरेंडर करणार आहेत म्हणून. अगं काय सांगतेस काय? खरं बोलते आत्याबाई. तुम्ही ताई आपण अर्धी लढाई जिंकली आत्याबाई. तुझं डोकं ठिकाणावर नाहीये? काय मूर्खासारखं करतोय? डोकं माझं नाही बे, त्या बापाचं फिरलंय. त्याला म्हणावं मरायचंय ना ते एकट्यानं मर. आम्हाला घेऊन कशाला मरतो बे? गद्दारीची भाषा बोलतोयस? गद्दारीची भाषा तुझा बाप कधीच बोलून गेलाय बे. याला सोडायला सांगतो. त्याला तर मी कधीच सोडणार नाही. त्याला मारणारच. तुझं डोकं ठिकाणावर नाहीये? आपण याबद्दल नंतर बोलू. आता हे सगळं घर हसता खेळताना दिसू दे एवढीच इच्छा आहे. राहता राहिलाय तो प्रश्न फक्त सुगंधाचा. तो एकदा सुटला की मी मोकळी. यो प्रश्न मी सोडवलेला आहे. ते तोंडात साखर पडू आत्याबाई. ही बघ हिला घेऊन आलो मी. तिचं नाव काय माहिती का? सुगंधा परशुराम किल्लेदार. लाज वाटत नाही तुला असं काहीतरी बोलताना? लाज तुला वाटायला पाहिजे मोठ्या भावाला असं बोलताना. ते बाजूला चल. आत्याबाईची पाया पडू दे. चल ग बाई ये आशीर्वाद घेऊन ये. खबरदार, पुढे आलास तरी याद राख. ह्या घरात तुझी हिला घेण्याची हिंमत कशी झाली? बाबा घराण्याची आबरू वाचवली मी. सुगंधा तू आता आणि वहिनी तुम्ही चालू करू नका. चला ते घरची लक्ष्मी आहे ती आल्यावर ते काय माप बीप असते ते भरा. चला बघत बसू नका. चला ये सुमी. शेवटी लावलं ना चुना आम्हाला. तो म्हातारा काय म्हणतो ना याला किंमत देत नाही बे मी. तू देत नसशील रे, पण सरकार त्याच्या बोलण्याला किंमत देते त्याचं काय? हे बघ 20 करोड रुपये घेतलेस तू, लक्षात ठेव. साहेब तुम्हाला तुमच्या कामाशी मतलब. उगा सारखा सारखा फोन करायची गरज नाही. आवाज मी चढवला पाहिजे, तू नाही. नरसिंहराव मरणार हे नक्की. फक्त आज का उद्या हाच प्रश्न आहे. जरा 2 दिवस थांबा. तू मनात आणलं ना तर मिलिटरी घुसू शकतो. केवळ तुझ्यासाठी थांबलोय, लक्षात ठेव. सारखं सारखं सांगायची गरज नाहीये. एकदा सांगितलं की कळतंय मला. असं ठीक आहे, मग आता तूच डेडलाईन दे मला. साहेब सांगितलं ना 2 दिवसात तो मारणार. आता मारता येत नाहीये त्याला. आता आमच्यात 2 गट पडतील. ठीक आहे, मग मी तुला 2 दिवसांनीच फोन करतो. त्यानंतर गप्प बसणार नाही मी, लक्षात ठेव.